वॉर्ड क्रमांक 21 मधील नगरसेविकेच्या पतीची अरेरावीची भाषा, जीवे मारण्याची धमकी, राजेश पुरंत यांचा आरोप। वॉर्ड क्रमांक 21 मधील नगरसेविका सौ अरुणा अभिनंदन मुतकुडे यांचे पती अभिनंदन मुतकुडे यांनी वॉर्ड क्रमांक 21 मधील सामाजिक कार्यकर्ते राजेश मधुकर पुरंत यांना गल्लीतील नावाचा नामफलक लावताना किरकोळ वादावादीतून जीवे मारण्याची धमकी आणि हातपाय मोडण्याची उमरट भाषा केल्याचा आरोप प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश पुरंत यांनी केला। ते पुढे म्हणाले, नगरसेवक हा लोकप्रतिनिधी असतो, जनतेच्या समस्या सोडवणारा महत्त्वपूर्ण घटक असतो। असे असताना रक्षकच भक्षक बनले आहेत, असा सणसणीत आरोप पुरंत यांनी केला। पत्नी नगरसेविका असताना स्वतःचा नगरसेवक असल्याच्या आविर्भावात वार्डामधून वावरत असल्याची चर्चा नागरिकांच्या मध्ये सुरू आहे। घडलेल्या प्रकाराबद्दल नगरसेविकेचे पती वार्डात येऊन माफी मागावी, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे, असे माध्यमांना सांगितले। या घटनेची परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नगरसेविकेच्या पतींना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर आलेले नाही। 21 मध्ये राहतोय आणि आज दुपारी जे हे गल्लीचे फलक लावत होते, तर वार्ड नंबर 21 मधील अरुणा अभिनंदन मुतकुडे हे नगरसेविका असून तर त्यांचे पती कोणताही त्यांचा अधिकार नसताना तिथं आमच्या दारामध्ये बोर्ड लावला आणि ज्या अर्थी मी त्यांना सामंजस्यपणानं सांगत होतो त्यावेळी ते माझ्या अंगावर येऊन हातपाय मोडण्याची धमकी देणे, आरेरावीची भाषा बोलणे। त्यांच्या पतीचं नाव अभिनंदन मुतकुडे म्हणून आम्ही समंजसपणे त्यांना सांगत असताना ते सत्तेची भाषा बोलून आमच्यावर एकेकरीपणानं अंगावर येणं, मारण्याची धमकी देणं, हातपाय मोडणं असे धमकी देणं, वार्डातील बाकीच्या समस्या सोडून हे मुद्दाम वैयक्तिक जर ते करत असतील तर सामान्य जनतेनं नगरसेवक म्हणून आपल्या समस्या कुणाकडे घेऊन जाव्यात तर याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि ज्या अर्थी त्यांनी इथं गल्लीमध्ये दंगा करून गेलेत त्या अर्थी त्यांनी इथं माफी मागून जावी आणि त्यांनी जी जीवे मारण्याची धमकी किंवा हातपाय मोडण्याची धमकी देऊन गेलेत त्यांनी जर या बाबतीत इथे येऊन माफी नाही मागितली तर आम्ही त्याचे प्रत्युत्तर देऊ, त्यांनी याची दखल घ्यावी। वार्ड नंबर 21 मध्ये जे नगरसेवक नसताना त्यांच्या पत्नी नगरसेवक असताना त्यांचे मिस्टर इथं येऊन आमच्या दारामध्ये बोर्ड लावून गेले आणि त्यावेळी आम्ही समंजस भाषेमध्ये त्यांना ज्यावेळेला सांगत होतो की बाबा यायला जायला इथं अडचण होते किंवा ती गाड्यांना प्रॉब्लेम होतोय, तर त्यांची आरेरावीची भाषा आणि हातपाय मोडतो तुझ्यावर हे करतो, नगरपालिकेची जागा आहे, अशा आरेरावीची भाषा बोलून माझ्या अंगावर येणं किंवा मला जीवे मारण्याची धमकी देणं असा हा प्रकार केला। हे नगरसेवक नसतानाही जर आमच्यावर असे आरोप करत असतील किंवा आमच्या अंगावर येण्याचे यांनी धाडस करत असतील तर नगरीतील किंवा वार्डातील कार्यकर्त्यांनी किंवा या जनतेनं अपेक्षा कुणाकडे बाळगाव्या? हे नगरसेवक नसून देखील आम्हाला धमक्या देतात। दुसरं वार्डामध्ये हा कचरा असेल किंवा पाईपलाईन तिथून बाहेर वेगळ्या ह्याच्यातून गेले असेल अशाकडे त्यांचं लक्ष नसून वैयक्तिक कारणावरून किंवा वैयक्तिक ह्याच्यावरून ते जर आम्हाला दाता धरून जर असं करत असतील तर सामान्य जनतेनं कोणत्या पद्धतीनं राहावं आणि स्वतःच्या अडचणी यांच्याकडे कोणत्या पद्धतीने घेऊन जाव्या याचं उत्तर नागरिकांनी आणि तुम्हीच दिलं पाहिजे। बोर्ड कसं लावलं होतं? हा जो बोर्ड आहे गल्लीचा जो बोर्ड आहे मखदूम गल्ली, हा जो बोर्ड आहे त्यांना मी सामंजस्यपणानं सांगत होतो की बाबा तो रस्त्यामध्ये होतोय, माझ्या येण्या जाण्याच्या मार्गावर होतोय आणि मी त्यांना सामंजस्यपणानं गाडीवरून उतरून येऊन माझ्या अंगावर येणं, माझी आई होती त्या ठिकाणी, आईला जर धक्काबुक्की झाली असती तरी कितपत झालं असतं आणि समाजाचे किंवा वार्डाचे नगरसेवक व समाज कार्यकर्ते आहेत की स्वतः समाजाचे हे म्हणजे वैरी आहेत हे यांनी सिद्ध करून द्यावं। ज्या अर्थी त्यानं इथं येऊन दंगा करून गेलाय, ज्या अर्थी मारण्याची किंवा हातपाय तोडण्याची धमकी दिलाय त्या अर्थी त्यांना गल्लीतून इथं माफी मागून जावी, नाहीतर हे पुढं मोठं चालणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी। तुम्ही स्टेशनला केस वगैरे काय केलं या संदर्भात? स्टेशनला केस वगैरे करायचं होतं पण मी सगळ्यांना ताकीद दिली की आमच्या नगरातलाच नगरसेवक आहे तो इथं येऊन माफी मागून जाऊ दे, मी थांबतो आणि त्यांना या चुका माझ्या अंगावर येऊन केलेली आहे ती वार्डातल्या कोणत्याही व्यक्तीवर होऊ नये याची त्यांना दक्षता घ्यावी, नाहीतर आम्ही देखील काय आहोत हे त्यांना दाखवून देण्याची गरज पडेल।